हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 15मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8 इंग्लिश स्ट्रक्चर्स. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. आज सर्वात पहिलं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत कॅन यू. याचा अर्थ होतो तू असं करू शकतो का किंवा करू शकते का. फॉर एक्झाम्पल, तू पोहू शकतो का. कॅन यू स्विम. कॅन यू स्विम. तू मला मदत करू शकते का. कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी. तू मला तुझा फोटो पाठवू शकते का. कॅन यू सेंड मी युअर फोटो. कॅन यू सेंड मी युअर फोटो. तू मला स्वतःबद्दल सांगू शकते का. कॅन यू टेल मी अबाउट युअरसेल्फ. कॅन यू टेल मी अबाउट युअरसेल्फ. तू मला फोन करू शकतो का. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. या पुढचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत कॅन आय. म्हणजे याचा अर्थ होतो मी असं करू शकते का. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला नंतर फोन करू शकते का. कॅन आय कॉल यू लेटर. कॅन आय कॉल यू लेटर. मला तुझा फोन नंबर मिळू शकतो का. कॅन आय गेट युअर फोन नंबर. कॅन आय गेट युअर फोन नंबर. मी तुमच्यासाठी काही करू शकते का. कॅन आय डू समथिंग फॉर यू. कॅन आय डू समथिंग फॉर यू. मी चहा घेऊ शकते का. कॅन आय हॅव टी. कॅन आय हॅव टी. मी आता जाऊ शकते का. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. या पुढचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत मे आय. म्हणजे मी असं करू का. एखाद्याला आपल्याला मोठ्या व्यक्तीला काही विचारायचे असेल तर आपण म्हणू शकतो मे आय. एक्झाम्पल, मला तुमचा फोन नंबर मिळेल का. मे आय गेट युअर फोन नंबर. मे आय गेट युअर फोन नंबर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. मे आय आस्क यू अ क्वेश्चन. मे आय आस्क यू अ क्वेश्चन. मला तुमचे नाव कळेल का. मे आय नो युअर नेम. मे आय नो युअर नेम. मी तुम्हाला बोलू शकते का. मे आय टॉक टू यू. मे आय टॉक टू यू. मी आत येऊ शकते का. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. पुढचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत हाऊ कॅन यू. तुम्ही असे कसे करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मला ते कसे म्हणू शकता. हाऊ कॅन यू से दॅट टू मी. हाऊ कॅन यू से दॅट टू मी. मी काय विचार करत होते ह्याचा अंदाज तुम्ही कसे करू शकता. हाऊ कॅन यू गेस व्हॉट आय वॉज थिंकिंग. हाऊ कॅन यू गेस व्हॉट आय वॉज थिंकिंग. तुम्ही इतक्या अस्खलितपणे इंग्रजी कसे बोलू शकता. हाऊ कॅन यू स्पीक इंग्लिश सो फ्लुएंटली. हाऊ कॅन यू स्पीक इंग्लिश सो फ्लुएंटली. तुम्ही इतके चविष्ट अन्न कसे तयार करू शकता. हाऊ कॅन यू मेक फूड व्हेरी टेस्टी. हाऊ कॅन यू मेक फूड व्हेरी टेस्टी. तुम्ही आत्मविश्वासपूर्वक इंग्लिश कसे बोलू शकता. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. या पुढचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत डू यू. याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहूया. तुला भावंडे आहेत का. डू यू हॅव सिबलिंग्स. डू यू हॅव सिबलिंग्स. तू मला ओळखतेस का. डू यू नो मी. डू यू नो मी. तू लवकर उठतेस का. डू यू गेट अप अर्ली. डू यू गेट अप अर्ली. तू तुझ्या पालकांची आज्ञा पाळतो का. डू यू ओबे युअर पेरेंट्स. डू यू ओबे युअर पेरेंट्स. तू शहरात राहतोस का. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. आता जसं आपण डू आणि त्याच्या पुढे यू घेतलं, तसंच जर तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट सिंग्युलर असेल, ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्याची सुरुवात आपण डजपासून करणार. फॉर एक्झाम्पल, डज ही, शी, इट किंवा नाव. त्याला माझ्याबद्दल माहीत आहे का. डज ही नो अबाउट मी. डज ही नो अबाउट मी. ती तुला आवडते का. डज शी लाईक यू. डज शी लाईक यू. काही फरक पडतो का. डज इट मॅटर. डज इट मॅटर. राणी इंग्रजी बोलते का. डज राणी स्पीक इंग्लिश. डज राणी स्पीक इंग्लिश. ती शाळेत जाते का. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये.
ह्या पुढचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत डोंट आय. डोंट आय ह्यापासूनचे वाक्य कसे बनवले जातात. लेट्स सी. मी या पोशाखात सुंदर दिसत नाही का? डोंट आय लुक लवली इन दिस ड्रेस? डोंट आय लुक लवली इन दिस ड्रेस? मी कार हळू चालवत नाही का? डोंट आय ड्राईव्ह कार स्लोली? डोंट आय ड्राईव्ह कार स्लोली? मी तुमची पुरेशी काळजी घेत नाही का? डोंट आय केअर फॉर यू इनफ? डोंट आय केअर फॉर यू इनफ? मी यावेळी येथे असणे आवश्यक नाही का? डोंट आय नीड टू बी हिअर ॲट दिस टाईम? डोंट आय नीड टू बी हिअर ॲट दिस टाईम? मी चांगला स्वयंपाक करत नाही का? याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. आता यापुढे पाहूया आपण डोंट वी हे वाक्यामध्ये कसं वापरलं जातं. आम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही का? डोंट वी नीड टू गेट परमिशन? डोंट वी नीड टू गेट परमिशन? आमच्याकडे मोठे घर नाही का? डोंट वी हॅव अ बिग हाऊस? डोंट वी हॅव अ बिग हाऊस? आम्हाला कार खरेदी करण्याची गरज नाही का? डोंट वी नीड टू बाय अ कार? डोंट वी नीड टू बाय अ कार? आम्हाला येण्याची गरज नाही का? डोंट वी नीड टू कम? डोंट वी नीड टू कम? आम्हाला फोन करण्याची गरज नाही का? ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या कोर्सचे याआधी 14 व्हिडिओज अपलोड केलेत. डेफिनेटली सगळे जाऊन पहा. थँक्यू.